पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील, खासदार होतील, गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील, पण मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आमचं बँड वाल्यासारखं व्हायचं, असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं। या विधानानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला। काल सांगली जिल्ह्यातील विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं। यावेळी आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते। यावेळी खोत यांनी पडळकर यांचं कौतुक केलं। यावेळी त्यांनी मंत्रिपदावरून टोला लगावलाय। सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे यांच्यासाठी संघर्ष केला। गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही, तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे। कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। देवाभाऊ एकदा पडळकर यांना मंत्री केल्याशिवाय थांबणार नाहीत, तोपर्यंत कोणीही देव पाण्यात ठेवले तरी काहीही होणार नाही। यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी मला राज्यपाल तरी करा असं म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला। पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील, खासदार होतील, गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील, पण मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आमचं बँड वाल्यासारखं व्हायचं। बँड वाल्याचं कसं असतं, चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊ दे, तशी आमची अवस्था झाली आहे। सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर एकच हशा पिकला। हे कधी विसरून चालणार नाही। आणि आज या व्यासपीठावरनं सांगतो की गोपीचंद पडळकर यांना ज्यांना आम्ही नेता म्हणलं, तो देवाभाऊ एक ना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही। तोपर्यंत कुणी कितीही द्याव पाण्यात घालून दे, काही उपयोग होणार नाही। ब्रह्मानंद, तुम्ही जरी आमदारकीला पुढे उभा राहिला तर आम्ही येतो। काय बाबा, बाबा तुम्ही लोकसभेची तयारी करा। हा, मी बी लोकसभेला उभा राहणार आहे। हा, राहायचं बाबा, पुढच्या वेळी तुम्हाने आम्ही दोघं खासदार करतो। पण आम्हाला जरा एक भीती वाटली आडनावाची। पण असं बाबा नाही बरं का, तुम्हाला सांगतो, बाबा ते ग्रेट माणूस आहे। बाबाला मी किस्सा सांगतो। बाबा विमानात बसले ते, त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी दुसरा त्यांच्या भावाला फोन लावला आणि म्हणलं, तुमच्यावरती वीरेंद्र का कोणतरी पोरगा होता, आणि बाबांना मी 9 वाजता नागपूरला विमानातनं उतरलं आणि सांगितलं, बाबा या, तुम्ही आमदार होता, या बाबा, तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा। नाही चला, आमचं भेंडवाल्यागतच होयाचं। बाबा मी मागे म्हणलो, डॉक्टर तुम्हाला माहित नाही भेंडवाल्यांचं कसं असतं माहितीये का, चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन्स मोर, ते बी तटून वाजवतो, जोरात चाललंय, अरे हे बंद पडलं का काय। ही आमची अवस्था आहे। म्हणजे माईकवाला बी 7 दिना झाला या, आणि मग ते तटून वाजवत। पण जे ऑन्स मोर म्हणणारे गडी कुठं, पहिल्या पंक्तीला, आणि वाजवणारे बिड्या फुके कोपऱ्यात, त्याला कोण जेव बी म्हणत नाही। मी मगाच्यानं म्हणतोय, डॉक्टर आमदार होणार, बाबा खासदार होणार, पडळकर साहेब मंत्री होणार, हिने मागणं म्हणायला पाहिजे होतं का नाही, तू बी घड्या राज्य